रुपयाला जोडी आहे, 400 रुपये. बघा ही 700 रुपयाला आहे. हे बघा एकदम ताजे. इथे बघा कट करून ठेवलेले पीस असे कट करून देतात. मग हलवा आहे 500 रुपयाला. तर इथे कदली आहे, पापलेट, सुरमई, त्यानंतर इथे बोंबील आहे. मुशी 1000 रुपयाला आहे आणि मुशीची साईज पण बघा केवढी मोठी आहे. तर बघा ही एवढी मोठी मुशी आहे. लेपासुद्धा आहे. त्यानंतर कोळंबी कशी आहे दादा? 500 रुपये 1 किलो आहे. कारली 200 रुपयाला आहे. नमस्कार, लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डोंबिवली वेस्टचं फिश मार्केट दाखवणार आहे. हे फिश मार्केट डोंबिवली रेल्वे स्टेशनपासून 5 मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्सवरती आहे. पौर्णिमा सभागृह हॉलच्या अगदी बाजूलाच हे फिश मार्केट आहे. तर हे बघा एवढं मोठं फिश मार्केट आहे. सकाळी 8 वाजता हे फिश मार्केट सुरू होतं आणि मच्छी संपेस तोपर्यंत असतं. वाराच्या दिवशी तर भरपूर मच्छी असते. तर चला आता आपण आज जाऊया आणि बघूया की यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारची मच्छी आहे आणि त्याचा रेट काय आहे तो. चला. हे खूप मोठं फिश मार्केट आहे. तुम्हाला पहिले फिश मार्केट दाखवते. तर बघा हे एवढं मोठं फिश मार्केट आहे आणि इथे तुम्हाला आहे ना सर्व प्रकारची मच्छी मिळते. बघितलं तर बघा इथे कटला मासा आहे आणि हा मासा जो आहे ना हा किलोवरती मिळतो. आणि जर तुम्हाला अंड्यावाला जर मासा पाहिजे असेल तर तो सुद्धा इथे मिळेल. कसा किलो आहे दादा? 200 रुपये किलो आहे. म्हणजे तुम्हाला जेवढा मासा पाहिजे, अर्धा किलो, पाव किलो, त्याप्रमाणे पण तुम्हाला इथे ही मच्छी मिळते. तर बघा मोठी मोठी मच्छी आहे. हे तिसऱ्या लहान मोठ्या सर्व साईज 50ला वाटा आहे. आणि खेकडे कसे आहेत? खेकडे 1000 रुपयाला आहे. त्यानंतर साफ केलेले तिसरे आहेत. बांगडे आहेत आणि बांगड्याचा वाटा 200 रुपयाला बांगड्याचा वाटा आहे. कोळंबी आणि कोळंबी 200ला. तर कोळंबी पण 200ला आहे. तर बरीच अशी वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आहे. त्या ताईंकडे बघूया काय काय मच्छी आहे ती. तर इथे पण तुम्हाला आहे ना कोळंबीचा वाटा दिसेल. दोन्ही प्रकारच्या कोळंबी आहेत. ताई कसा आहे वाटा कोळंबीचा? कोळंबीचा आहे ना 200ला वाटा लावलेला आहेत आणि बऱ्यापैकी मोठा वाटा आहे. आणि साफ केलेली कोळंबी कशी आहे? 100 रुपये. जवळा 50. जवळा 50. 100ला 3 आहे. आणि तिसऱ्या कशा आहेत? 200ला आहे. 300ला 2 वाटे आहेत. आणि ते बांगडे आहेत, छोटे बांगडे. तर असे बघितलं तुला बघा खूप व्यवस्थित छानपैकी मच्छी लावून ठेवलेली आहे. इथे कोळंबी पण बघा मस्त लावलेली आहे. त्यानंतर इथे बोंबील आहे. दादा बोंबील कसे आहेत? 200ला वाटे छोटे, 300ला. 200-300ला इथे वाटा आहे. तर असं लांबपर्यंत तुम्ही बघाल ना तर बघा हे एवढं मोठं मच्छी मार्केट आहे. तर या दादांकडे बघूया काय मच्छी येते. तर इथे ही सुरमई आहे. दादा सुरमई कशी आहे? 500 रुपये. सुरमई 500 आहे. पापलेट आहे. त्यानंतर कोळंबी आणि मोठे पापलेट कसे आहेत? 700ला एक आहे. 700ला 1 आहे. आणि हलवा? हलवा 300, 500ला 2. हलवा 300ला 500ला 2 आहे. तर आता इथे बघा सुरमई, पापलेट आणि त्यानंतर आहे ना मच्छी साफ करून सुद्धा मिळते तुम्हाला. इथे ही कोळंबी आहे बघा मोठी मोठी कोळंबी. त्यानंतर हे कसे आहेत पापलेट? 500 रुपयाला जोडी. 500 रुपयाला जोडी आहे. आणि हे कसे आहेत? सुरमई कशी आहे दादा? 400 रुपयाला आहे. 400 रुपये. बघा ही 700 रुपयाला आहे. हे बघा एकदम ताजे. इथे बघा कट करून ठेवलेले पीस असे कट करून देतात मजदुरी. तर आपण सुरमई कट करतायत. तुम्हाला जसे पीस पाहिजे ना त्याप्रमाणे इथे ना सुरमईचे पीस कट करून मिळते. बघा इथे दाखवतात. एकदम फ्रेश आहे मच्छी एकदम. तर आता आपण असंच पुढे जाऊया. जेवढ्या लवकर याल ना तेवढ्या लवकर तुम्हाला इथे ही मच्छी पाहायला मिळेल. तर या दादांकडे पण तुम्हाला कोळंबी, सुरमई, त्यानंतर पापलेट हे पाहायला मिळेल. तर बघा इथे पण आहे. या दादांकडे पण सुरमई आणि पापलेट आहे ना या मच्छी मार्केटमध्ये जास्त पाहायला मिळते. तर मोठी मोठी मच्छी घ्यायची असेल ना तर तुम्ही या मार्केटमध्ये या. तर तिथे बघा. दादा कोणता आहे मासा? पापलेट आहे. बघा केवढा मोठा पापलेट आहे हा. काय प्राईज आहे? 4000ला एक. 4000ला एक आहे. त्यानंतर हा रावस आहे ना. रावस पण बघा म्हणजे मोठी मोठी मच्छी घ्यायची असेल तर तुम्ही या मच्छी मार्केटमध्ये येऊ शकता. आणि हा कोणता आहे? पाल आहे बघा. तर अशी बघा केवढी मोठी मोठी मच्छी आहे. कोळंबी आहे. तर असं हे लांबच्या लांबपर्यंत आहे ना ही मच्छी मार्केट आहे. तर आता आपण या साईडला बघूया काय काय. या दादांकडे पण बरीच मच्छी आहे. दादा मुशी कशी आहे? 250ला. त्यानंतर इथे बोंबील आहे, तिसरे आहेत. आणि हलवा कसा आहे दादा?
हलवा आहे 500 रुपयाला. तर आपण असेच पुढे जाऊया. तर ह्या साईडला जर तुम्ही बघाल ना तर तुम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची मच्छी पाहायला मिळेल. तर इथे समुद्राचे खेकडे आहेत, मोदकं आहेत. दादा मोदकाचा वाटा कसा आहे? 100ला वाटा आहे. तिसऱ्या आहेत, लावून पण देतील दादा. आणि सुरमई कशी आहे दादा? सुरमई कशी आहे? 400 रुपये सुरमई आहे. तर बघा बरीच मच्छी आहे वेगवेगळ्या प्रकारची. हलवा आहे, पापलेट आहे. 500-600 रुपयाला तुम्हाला इथं मोठी मोठी मच्छी आणि इथे बघा लांबपर्यंत मच्छी आहे. खूप मच्छी आहे आणि मच्छी घेण्यासाठी मार्केटमध्ये खूप गर्दी आहे. तर इथे बघा, त्यानंतर इथे पण बघा सुरमई आहे. सुरमईमध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या साईजमध्ये सुरमई मिळतील. हलवा आहे, पापलेट, कोळंबी. सुरमई कशी दादा? 600ला सुरमई. आणि हलवा? हलवा 700 रुपयाला आहे. आणि बघा केवढा मोठा आहे एकदम. आणि त्यानंतर इथे हा कटला मासा आहे, किलोवरती आहे. मच्छी मार्केटमध्ये ना हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात होते. एकदम छोटीशी गल्ली आहे, त्यामुळे ना गर्दी असल्यामुळे पास व्हायला थोडीशी अडचण होते. तर लवकर आला तर तुम्हाला बघा ही अशी भरपूर मच्छी पाहायला मिळते आणि वेगवेगळ्या प्रकारची मच्छी पाहायला मिळते. तर इथे दादा बघा कोळंबी साफ करून देत आहे. म्हणजे साफ करून पण तुम्हाला इथे कोळंबी मिळेल. दादा कसे आहे हलवा? हलवा आहे 600 रुपये किलो. आणि त्यानंतर इथे रावस आहे. रावस आहे, मुशी आहे. कर्दी कशी आहे दादा? कर्दी आहे 400 रुपये. त्यानंतर इथे छोटे बांगडे आहेत, बोंबी, तिसऱ्या. तर हे ना असं एक रोमध्ये आहेत ना, असे दोन्ही साईडला तुम्हाला इथे मच्छी मार्केट पाहायला मिळेल. आता आपण आहे ना त्या साईडला जाऊया. तर तिथे मी तुम्हाला हा पूर्ण रो दाखवलेला आहे आणि या रोमध्ये ना कोणत्या प्रकारची मच्छी आहे, त्याचा रेट काय आहे तो पण दाखवलेला आहे. आता आपण त्या साईडला जाऊया. आता या साईडला पण बघा हे एवढं मोठं मच्छी मार्केट आहे आणि याच्याकडे पण आहे ना बरीच मच्छी आहे. आपण बघूया काय काय आहे ते. तर इथे कदली आहे, पापलेट, सुरमई. त्यानंतर इथे बोंबील आहे. दादा बोंबील कसे आहेत मोठे दादा? 600 रुपयाला आहेत बघा. पूर्ण वाटा लावलेला आहे. तर आता आपण असंच पुढे जाऊया. तर ह्या साईडला आहे ना खूप गर्दी दिसते आणि मच्छी पण खूप आहे. लहान मोठ्या साईजमध्ये तुम्हाला इथे मच्छी पाहायला मिळते. इथे हलवा आहे. दादा हलवा कसा आहे? हलवा आहे 600 रुपये. अच्छा. आणि रावस? 250ला 400ला आहे. अच्छा, रावस 250ला 400ला आहे. कोळंबी आहे, तिसऱ्या आहेत. त्यानंतर इथे ना बोंबील आहे. बोंबीलचा कसा वाटा आहे? 200 रुपये. बोंबीलचा 200 रुपये वाटा लावलेला आहे. आणि कोळंबी पण मस्त अशी लावून ठेवलेली आहे. कोळंबीचा तुम्हाला 200 रुपयाला वाटा मिळेल. तिसऱ्या आहे ते तिसऱ्याचा 50 रुपयाला वाटा आहे. मांदेली आहे. आणि मच्छी मार्केटमध्ये ना भरपूर मच्छी आलेली आहे आणि मच्छी घेण्यासाठी आहे ना खूप गर्दी पण झालेली आहे. या मच्छी मार्केटमध्ये ना तुम्हाला खेकडेसुद्धा मिळतील. बघा दादांनी ते खेकडे. थँक्यू. खेकडे कसे आहेत दादा? 600 रुपये 500ला 2 आहे. आणि सुरमई कसे? सॉरी, मुशी 1000 रुपयाला आहे. आणि मुशीची साईज पण बघा केवढी मोठी आहे. तर बघा ही एवढी मोठी मुशी आहे, 1000 रुपयाला आहे बघा. तुम्हाला जर मुशी खायची असेल ना तर तुम्ही इथून घेऊ शकता. मस्त आहे. तर बघा इथे आहे ना सुरमई पण कट करत आहेत मस्त एकदम पातळ साईजमध्ये. बघा इथे सुरमई कट करून खूप गर्दी वाढत चाललेली आहे मच्छी मार्केटमध्ये. तुम्हाला हे मच्छी मार्केट दाखवते बघा केवढं मोठं मच्छी मार्केट आहे. मच्छी संपेस तोपर्यंत हे मच्छी मार्केट असतं आणि ते जेवढं लवकर याल ना तेवढं भरपूर मच्छी पाहायला मिळेल. आणि वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आहे ना प्रत्येकाकडे येते. बघा लेपासुद्धा आहे. त्यानंतर कोळंबी कशी आहे दादा? 500 रुपये 1 किलो आहे. सुरमई आहे, मुशी आहे. लेपा कसा आहे? लेपा 400 रुपयाला आहे. आणि ही तारली आहे ना? तारली 200 रुपयाला आहे. तर आता मला ना इथे तारली पाहायला मिळाली. छोटे बांगडे आहेत. तर बघा लांबच्या लांबपर्यंत मच्छी मार्केट आहे. पुढे बघूया काय मच्छी आहे ती. सौंदाळ्याचं पण बघा इथे वाटा लावलेला आहे. दादा कसं आहे सौंदाळे? 400 रुपये वाटा आहे. त्यानंतर इथे हे तारली कशी आहेत? 200ला 8 तारली आहेत. 8-10 देतो. आणि बांगडे पापलेट? पापलेट आहे 400 रुपयाला. त्यानंतर इथे बांगडे लावलेले आहेत. आणि बांगडे कसे आहेत?
200ला 4 5 200ला 4 आहेत, 5 लावून देतील. मांदेली आहेत. मच्छी तर भरपूर आहे या मार्केटमध्ये. आणि आता इथे थोडंसं पुढे आहे आणि मी लवकर आलेली आहे. लवकर आल्यामुळे इथे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छ्या पाहायला मिळाल्या. समुद्राचे खेकडे आहेत. दादा ही कोणती आहे? शिंगाडा. तर कसं वाटत आहे? 200ला वाटा आहे. 400 आहेत. 4 मासे आहेत त्याच्यामध्ये. किती रुपये? 800 रुपये. 800 रुपये किलो आहेत, या 700 रुपये किलो आहेत. तर बघा खेकडे बघू शकता. 400 रुपये किलो आहेत. अजून आहेत का खेकडे? खेकडे आहेत अजून? हां, तर बघा इथे दादांनी खेकडे आणले. आपण खेकडे बघूया. तर बघा मोठे मोठे खेकडे आहेत इथे. तर साईज पण बघू शकता. त्यानंतर इथे पण बघा ह्या ट्रेमध्ये सावती झालं. तर इथे या ट्रेमध्ये पण बरेच खेकडे आहेत बघा आपल्याला. सर्व माद्या आहेत त्या. सर्व माद्या कशा आहे आणि ह्या कशा आहेत? त्या 700 रुपये किलो आहेत. 700 रुपये किलो. किलोमध्ये किती सर्व मिळतील? रत्नागिरीचा माल आहे का. अच्छा, आणि या किलोमध्ये किती येतील? 8 किंवा 9 येतात. 700 रुपये किलो आहे. 8 किंवा 9 खेकडे येतील बघा. दादा दाखवते त्यांनी. सर्व माद्या रत्नागिरीचा माल. पण आहेत ना खेकडे, तिसऱ्या. त्यानंतर इथे मोदका आहेत. त्यानंतर इथे हे माकले आहेत. समुद्राचे खेकडे. बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची मच्छी तुम्हाला इथे पाहायला. तुम्हाला मी रेट तर सांगितलेलंच आहे. मच्छी मार्केट फिरल्यानंतर तुम्हाला जिथे चांगली मच्छी वाटेल तिथे तुम्ही ही मच्छी घेऊ शकता. तर हे एवढं मोठं मच्छी मार्केट आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डोंबिवली वेस्टचं फिश मार्केट दाखवलेलं आहे. आणि या फिश मार्केटमध्ये कोणत्या प्रकारची मच्छी आहे आणि त्याचा रेट काय आहे तो पण सांगितलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.